चालू असलेला सामना व्यत्ते विरुद्ध भाकरवाडी। पहिला षटक संपलेला आहे। पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती बिनबाद 8। व्यत्ते संघाकडून सलामीची जोडी आहे ती आकाश आणि हेमंत। धावसंख्या होते ती बिनबाद 8। हा 3 षटकांचा सामना आहे। उरलेल्या 2 षटकामध्ये नवीन गोलंदाज कोण आलाय नाव सांगायचंय? पंकज। पंकज सामना करतोय आणि हा पंच वारिक यांनी वाईट घोषित केलाय। धावसंख्येत भर होतोय 1 ने। धावसंख्या होते ती 9। दुसरं षटक चालू आहे। स्ट्राइकला आहे तो हेमंत। कृपया विनंती आहे ज्याचा कुत्रा आहे त्याने प्लीज बाहेर घ्यायचंय। धावसंख्या होती ती बिनबाद 10। आकाश आणि जोरदार फटका मला ऑफसाईडच्या दिशेने 1 धाव तर निश्चितच। दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील चोरलेली। अतिशय सुंदर असं दोघांचा धावसंख्या होती ती 12 बिनबाद 12। दुसरं षटक चालू आहे। पंकज सामना करतोय तो आकाश आणि रिव्हर्स मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव गेलेला आहे आणि यष्टीरक्षक यांनी अपील केलाय तो पंचांकडे। पंकज सामना करतो तो आकाशचा हलकासा तटवला आहे। 1 धाव तर निश्चितच आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली। अतिशय सुंदर असं दोघांचं रनिंग बिटवीन विकेट। 2 ने धाव संख्येत वाढवतोय तो 14 बिनबाद 14। दुसरं षटक चालू आहे। नोन्या सामना करतो तो आकाश। पुन्हा एकदा मारण्याच्या नादात 1 धावावरती समाधान। धावसंख्या होती ती 15। दोन्ही संघ बलाढ्य आहेत। अतिशय चुरशीचा सामना चालू आहे। दुसरं षटक चालू आहे। धावसंख्या होती ती बिनबाद 15। नोन्या सामना करतोय तो हेमंत। डावखुरा फलंदाज आणि हा
हलकासा तटवलाय. एक धाव तर निश्चित. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न तो देखील पूर्ण झाला. 2 धावेने वाढ होते ती. 17. 2 षटकानंतर धावसंख्या होती ती बिनबाद 17. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतो तो शुभम. याचा सामना करतोय तो आकाश जाधव. चालू असलेला सामना व्यक्त विरुद्ध भाकरवाडी. 2 षटकांचा धावसंख्या येते 17. तिसरं षटक चालू आहे शुभम आकाशला आणि हा जोरदार लेग साईडच्या दिशेने टटवला. 1 धाव तर निश्चित. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न तो देखील पूर्ण आणि 2 धावावरती समाधान. धावसंख्या येते बिनबाद 19. शुभम आकाशला आणि हा वाईट चेंडू घोषित केला तो पंच मनोज वारिक यांनी आणि एक 22 धाव. 2 धावेनंतर धावसंख्येत वाढ होतोय ती 21. तिसरं षटक चालू आहे. 3 षटकांचा सामना आहे. धावसंख्या होते ती 21. शुभम सामना करतोय तो हेमंत डावखुरा फलंदाज आणि तसा उठवलेला पाऊस झेल होतो काय आणि हा अतिशय सुंदर असा झेल घेतलाय तो भाकरवाडीच्या खेळाडूने. पहिला धक्का बसतोय तो हेमंतच्या स्वरूपात. धावसंख्या होते ती 21 या धावसंख्येत तर पहिला बाद होतोय. नवीन फलंदाज गेला तो अमर. शेवटचं षटक चालू आहे. काहीसे चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली आहे ती 21. या स्पर्धेचं मोठं आयोजन करणारे शंतरी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत कोरडेश्वर युवा बेनगी आयोजित बेनगी चॅम्पियन चषक 2024 ची लढत चालू आहे. हा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. शेवटच्या 4 चेंडूंचा सामना शिल्लक आहे. शुभम सामना करतोय तो अमर. धावची झाले ते अमर. नवीन फलंदाज तो अवन. शेवटचा षटक चालू आहे 21. स्ट्राइकला येतो आकाश. नॉन स्ट्राइकला येतो अवन. गोलंदाज शुभम शेवटचा षटक टाकतोय. काही चेंडू शिल्लक आहेत. तटवण्याच्या नादात एकच धाव. एका धावावरती समाधान. धावसंख्येत 1 ने वाढ होतोय. धावसंख्या होती ती 22.
शुभम सामना करतो आव्हान आणि हा निर्धाव चेंडू गेलेला आहे आणि खेळाडू बाद झालेला आहे धावचीत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो तो शुभम. नवीन फलंदाज गेला तो राहुल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो शुभम. शेवटचा चेंडू आहे पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान करतोय तो आकाश. शुभम आकाश पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित केला तो वारिक यांनी धावसंख्येत बळ होतो ते 1 धावसंख्या होते ती. धावसंख्येत होते 23. शुभम सामना करत होता आकाश आणि ऑफसाईडच्या दिशेने तटवल्या पाहूया झेल होतो का. आणि हा चौकार डाबर च्यवनप्राश चौकार आकाशच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार आणि हे षटक संपलेलं आहे. धावसंख्या होते ती 27. जिंकण्यासाठी 28 धावाचं आव्हान दिलंय ते वेत्या संघाने. तीन षटकामध्ये 27 धावा गोळा केला आहेत आणि साईबाबा भाकरवाडी या संघाला 28 धावांचा उद्दिष्ट ठेवलाय. 18 चेंडू आणि 28 धावा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण फैलावून घ्यायचं आहे MCC व्यक्ती आणि साईबाबा भाकरवाडी या संघाने आपले सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये. नाव सांगायचे. कुणाल आणि शुभम. स्ट्राईकला येतो शुभम, नॉन स्ट्राईकला येतो कुणाल
आणि व्यक्ती संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो राहुल. पंचांनी सामना लगेच चालू करायचा आहे. खेळण्यासाठी तयार शुभम. राहुल तो शुभम. सुंदर असं अपच्या दिशेला कट केला हलकस आणि एकच धावे समाधान मानावं लागेल. शुभम यांनी वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडलं जात आहे एक या धावसंख्येने. आता स्ट्राईकला आलाय तो कुणाल पावनाक. गोलंदाज आहे तो राहुल. फास्ट सामना खेळवायचा आहे पंचाने. अजून एक सामना खेळवायचा आहे पंच लक्ष असू दे त्यामुळे फास्ट सामना खेळवायचा आहे. आता स्ट्राईकला आलाय तो कुणाल पावनाक. गोलंदाज आहे तो सुंदर चेंडू टाकलेला. कुणाल यांना काही समज आहे आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. सुंदर चेंडू टाकलेला राहुल यांनी. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्येत एक निभर धावसंख्येत 2. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना लेफ्ट हँड राईट हँड असताना सुंदर चेंडू टाकलेला ऑफ स्टंपच्या वरून जाणार चेंडू. शुभम यांना काही समजलं नाही निर्धाव चेंडू जातोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो राहुल आपल्या संघासाठी. 3 चेंडू टाकले आणि 2 धावा दिलेल्या आहेत. सुंदर असा ऑफला मारलेला चेंडू हलकासा आणि तेवढे सुंदर फिल्डिंग. एकच धाव समाधान मानावं लागतंय शुभम याला. धावसंख्येत 1 निभर धावसंख्येत 3. पुन्हा क्षेत्ररक्षण मध्ये बदल होताना लेफ्ट हँड बॅट्समन कुणाल पावनाक. गोलंदाज राहुल पुढच्या चेंडू टाकण्यासाठी तयार. त्यांना तोंड देतोय तो कुणाल पावनाक आणि सुंदर असा उंच कडक षटकार. स्वागत केलंय कुणाल पावनाक यांनी राहुलचं षटकार मारून. धावसंख्येत 6 निभर धावसंख्येत 9. बिनबाद 9. पहिलं षटक चालू आहे काही चेंडू शिल्लक. सुंदर एकदा परत बघूया आता आणि सुंदर पद्धतीने झेल पकडलाय. पहिला धक्का मिळतोय साईबाबा भाकरवाडी या संघाला.
कुणालच्या स्वरूपात 9 या धावसंख्येवर. आणि याचं पुढचं समालोचन करतील आमचे मित्र शैलेश पारकर. धावसंख्या होती ती 1-9. अतिशय सुंदर असा फलंदाजी करत होता तो कुणाल पावनाक. उत्तुंग असा षटकार मारला तो कुणाल याने. आणि दुसरा देखील त्याने अतिशय सुंदर असा फटकाफट मारला होता. परंतु राहुल याने थोडासा गोलंदाजीमध्ये बदल करून आणि झेलबाज झाले ते कुणाल. दुसरा षटक घेऊन आलाय तो. प्रतीक संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक टाकतोय तो. प्रतीक सामना करतोय तो. शुभम गोलंदाज तयार, फलंदाज तयार. आणि ऑफसाईडच्या दिशेने टोललाय पुढाच आणि झेलबाज झाले. पुन्हा एकदा बाद झाले ते. दुसरा एक धक्का बसतो शुभमच्या स्वरूपात. धावसंख्या स्थगित 9. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत. नवीन फलंदाज गेला तो संदेश. पंधरा 20 पावलाचा रनअप. गोखलेंकडून गोलंदाजी करतोय तो प्रतीक आणि सामना करेल तो संदेश भोसले. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू गेलाय तो. कीपर यष्टीरक्षक आकाश जाधव यांनी अतिशय सुंदररित्या कलेक्ट करून गोलंदाजाकडे परत. अतिशय चुरशीचा असा सामना चालू आहे. प्रतीक गोलंदाजी करतोय आणि पुन्हा अतिशय सुंदर असा तडुल्या पाऊला झेल होतो का. आणि उत्तुंग असा डाबर चव्हाणप्रास षटकार. संदेशच्या बॅटमधून निघाला हा पहिला षटकार. आणि धावसंख्या होते ती 15. प्रतीक पुन्हा एकदा तटवला. लेग साईडच्या दिशेने पाहूया. 1 धाव तर निश्चितच आणि एका धावेवरती समाधान. धावसंख्या होते ती 16. आता स्ट्राईक लागला तो सागर. प्रतीक सामना करतोय सागर आणि अतिशय ऑफसाईडच्या दिंडीने सुरेख असा टोलवलाय. पाहूया आमच्या स्वयंसेवकांनी सांगायचं आहे हा डाबर चव्हाणप्रास चौकार. सागरच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. आणि धावसंख्येत वाढ होते ती 4 नाही. धावसंख्या होते ती 20. अतिशय धडाकेबाज फलंदाजी चालू आहे ती साई 11 भाकरवाडी यांची. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. प्रत्येक सामना करतोय सागर. पुन्हा एकदा टोलवण्याच्या नादार चेंडू निर्धाव गेलेला आहे आणि षटक संपलेला आहे. 2 षटकांनंतर धावसंख्या होते ती
20. शेवटचं षटक चालू आहे. 6 चेंडूमध्ये 8 धावा गोळा करायच्या आहेत. 6 चेंडू आणि 8 धावा. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 8 धावा. कंपल्सरी चेस. तो संदेश भोसले आणि शेवटचं षटक घेऊन येतो आहे तो आकाश यादव. 6 चेंडू आणि 8 धावा. सुंदर चेंडू टाकलेला किपरच्या वरून मारलेला आणि गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे. बाद. रनआउटच्या स्वरूपात संदेश भोसले बाद होत आहेत. तिसरा धक्का मिळतोय. संदेश भोसले यांची जागा घेण्यासाठी जात आहे तो अक्षय पाड्यार. 5 चेंडू आणि 7 धावा. रंगतदार अशामध्ये सामना रंगलेला आहे. पाच चेंडू आणि 7 धावा. स्ट्राईकला आहे तो अक्षय आणि गोलंदाज आहे आकाश जाधव. फुटा असलेला चेंडू सुंदर पद्धतीने टाकला आणि व्हाईट चेंडू घोषित करतायत आमचे पंच मनोज वारेक. धावसंख्या होते 22. आकाश यादव पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना आकाश यादव. स्ट्राईकला आहे तो अक्षय पड्यार. सुंदर असं आणि थोडस गचाळ क्षेत्ररक्षण होताना सुंदर अशी बिटवीन द रनिंग म्हणावं लागेल. अक्षय आणि सागर. धावसंख्येत 1 निभर. धावसंख्या ते 23. 4 चेंडू आणि 5 धावा. सागर तो आकाश. सुंदर उसळता चेंडू आणि व्हाईट चेंडू. खराब गोलंदाजी. आकाशांची आकाश तो सागर. सुंदर असा उंच मारलेला. बघू आता झेल होतो का आणि झेल सुटलेला आहे. तोपर्यंत 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या 2 निभर. धावसंख्या ते 26. किती बॉल. सुंदर अशी बॅटिंग करतोय तो सागर आणि हलकासा पटवलेला ऑफच्या दिशेला आणि 1 धाव निघालेले. धाव संख्या होते 27. 2 चेंडू आणि 1 धावा. 2 चेंडू आणि 1 धाव.
साईबाबा भाकरवाडी या संघाला जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 1 धाव. जवळ क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आकाश यादव यांनी आणि हा विजय संघ झालेला आहे साईबाबा भाकरवाडी. हार्दिक हार्दिक अभिनंदन. ह्यालाच द्यावं लागेल ना.